नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये. चंची म्हणते, रम्या कसली फुटकळ माणसं आणलीत. रमेश म्हणतो, अहो तिची बायको 2 मिनटं जरी उशीर आली असती ना, त्याचं डोसकं फुटून तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता. चंची म्हणते, रम्या त्याचं डोसकं राहू दे, माझं थोबाड फुटलंय आणि असं फुटलेलं थोबाड त्याच्यासमोर आलं ना माझी वाट लागणार. आणि बघ रम्या, काही झालं ना माझं नाव नाही घ्यायचा. तो ताऊ नाही घेत नाव, एवढं काय घाबरताय, आणि आपला बी प्लॅन तयार आहे ना. चंची म्हणते, तुझ्या माणसाला नीट सांगितलं का. रम्या म्हणतो, सांगितलं, चला आता बघूया. आता पायो अनाऊन्स करतो, सूर्यवंशी साखर कारखान्याचं गोविंद पथक दहीहंडी फोडण्यासाठी तयार आहे. आता हे प्रयत्न करतील दहीहंडी फोडण्याचा. आता थरावर थर लागतात आणि पायो सांगत असतो, पण सगळेजण एकदम खाली पडतात. दुर्गी आता चंचीला खुणवते आणि चंची रम्याला. आता गोविंद पथक पुन्हा 3 थर लावतात आणि अधिपती आता वर चढायला लागतो. आता अक्षरा आणि चारू चांगल्याच घाबरतात. रम्याचा माणूस एकदम खाली असतो. आता अधिपती दहीहंडीपर्यंत पोचतो. आता तो पडायला लागतो, सगळेच हादरतात. पण एकदम अधिपती स्वतःला सावरतो, दहीहंडी आणि वरची दोर पकडतो. आता रमेशचा माणूस खांद्याला झटका मारतो आणि सगळं गोविंद पथक एकदम खाली ढासळतं. आता रमेशला खूप आनंद होतो, अधिपती खाली पडणार. पण अधिपतींनी वरची दोर पकडलेली असते. पण एवढं वर लटकलेला अधिपती बघून दोघांना पण आनंद होतो. पण अक्षरा आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. पण अक्षरा मात्र विचारात पडते. चारू एवढी घाबरते की देवाचा धावा करायला लागते आणि चारू आज तिला समजावत असतो. रमेश त्याच्या माणसाला म्हणतो, काय बिंडोक माणसं आहे रे तुम्ही, आधीच त्याला गदागदा हलून खाली पाडायचा ना. अरे तो वर लटकला ना. तो माणूस म्हणतो, मी तेच तर केलं, पण तो तर शेरात सव्वाशेर निघाला ना, खाली पडणार इतक्या त्याने दोर पकडली. रम्या म्हणतो, लेका तो वाचला ना. तो अहो जास्त काय नाही टिकणार, तोंडावर पडणार तो. दोर तरी किती वेळ वजन झेलणार. रम्या म्हणतो, खाली पडायला ना सगळे माणसं बाजूला कर. तो ना जमिनीवर पडला पाहिजे, त्याचं ना डोसकं फुटलं पाहिजे. पळ पळ पळ. प्लॅन ए फसला, बी फसला, देवा सी तरी बरोबर होऊ दे. आता अक्षरा ओरडते, ओंकार भाऊजी लवकर शिडी आणा. तो हो वहिनी, आणि पळतो. आता अक्षरा पळत जाऊन स्वतःची ओढणीची गाठ बांधते आणि तेवढ्यात सगळेजण शिडी घेऊन येतात. आता अक्षरा शिडीने पटापट वर जाते. हे बघून सगळ्यांना खूप आनंद होतो, त्याबरोबर भुवनेश्वरीला पण. हिरा आवाज देते, आई येतो आम्ही. विद्या म्हणते, आले आले. ती पिशवी घेऊन येते. हिरा म्हणते, आई आता हे काय. तुम्ही त्या ग प्रसाद लाडू केले होते, पापड लोणचं सगळंच दिलं. निखिल हसत म्हणतो, एवढं सगळं घेऊन जायचं म्हणजे. विद्या म्हणते, अहो एवढं काय वजन नाही आहे. निखिल म्हणतो, अहो तुमच्या मुलीला पण काही शिकवा. इरा म्हणते, अजिबात नाही या. ही धुनी भांडी करायला मला अजिबात आवडत नाही आणि सगळं करायला तर अजिबात नाही. तुला जे पाहिजे ना ते आईला सांग. निखिल हसत म्हणतो, तुमची मुलगीच तुमच्यावर जबाबदारी टाकते, आता मी तरी काय बोलणार. विद्या हसत म्हणते, अहो त्यात काय एवढं. अहो आम्हाला तरी काय 2 मुलीच आहे, आम्हाला दुसरं कुणाला द्यायचे. निखिल म्हणतो, आई अजून बाबा नाही आले. आता तिघांचं बरंच काही बोलणं होतं. इरा आणि निखिल निघून जातात. विद्याला खूप वाईट वाटतं. आता अक्षरा वर जाते आणि अधिपतीला हात देते. तो म्हणतो, अगं आया या या या. आता अक्षरा त्याला फटका मारते. अधिपती म्हणतो, तुम्ही देवासारखे धावून आल्या बरं का. अहो देवासारखं कसलं, कृष्णासारखं धावून आल्या. अहो तुम्ही रिस्क घेऊन वर कशाला चढून आल्या, फक्त सीडी लावायची ना, मी आलो असतो उतरून. आता अक्षरा ओरडते, तुम्हाला सांगितलं होतं ना दहीहंडी फोडू नका म्हणून, ऐकलंत माझं, आलात ना वर. तो अहो सण आहे, परंपरा आहे, तो साजरा करावाच लागतो. अक्षरा म्हणते, सण आनंदासाठी आहे, असं रिस्क घेण्यासाठी नाही. अधिपती म्हणतो, तुम्ही पण घेतली की रिस्क. ती बोलते, मी रिस्क घेऊन तुमच्यासाठी वर आले. अधिपती म्हणतो, तुम्ही तुमचं नाही आल्या, तुम्हाला वर आणलं आहे. ती कुणी. अधिपती सांगतो, साक्षात श्रीकृष्णाने. आता चारू हसायला लागते. अधिपती म्हणतो, त्याच्या मनात होतं यावर्षी आपण जोडीने दहीहंडी फोडावी. आता ओरडायला लागतो, गोविंद गोपाळा, आणि दोघं पण दहीहंडी फोडतात. आता मात्र चंची आणि रम्या चांगलेच थोबाडावर पडतात. चंची तर रडायलाच लागते. आता अक्षरा अधिपती खाली येतात आणि डान्स करायला लागतात. हे बघून चंचीचा खूप जळफळाट होतो. आता अक्षरा बाजूला येते, अधिपती तिच्या मागे येतो
आणि म्हणतो, तुम्हाला काय गरज होती जीव धोक्यात घालून वर यायची? तुम्हाला सवय होय? अक्षरा म्हणते, तुम्हाला काय माहिती मला कसली सवय आहे आणि कसली नाही? अधिपती कौतुकाने हसत म्हणतो, तर तेवढ्यात ओंक्या येतो आणि म्हणतो, भावा तू कमाल केली या, आणि वहिनी तुम्ही तर डबल कमाल केली. अधिपती म्हणतो, भावा पायाखालची जमीन सरकली, आबाळ तर धरणारच ना. ओंक्या म्हणतो, वहिनी तुमच्या दोघांचं पण खरंच खूप कौतुक आहे. अक्षर म्हणते, अहो माझं कसलं कौतुक करता? खरं तर अधिपतीचं कौतुक करायला पाहिजे. अधिपती तुम्ही प्रसंग काय अवदान दाखवलं? अधिपती म्हणतो, सगळ्यांचंच कौतुक आहे, या पोरांचं पण कौतुक आहे. ए ओंक्या पैसे सगळ्यांना वाटा. ओंक्या म्हणतो, भावा दहीहंडी तू फोडली ना? तो तारे आपणच आयोजन करायचं आणि आपणच पैसे घ्यायचे का? अक्षरा म्हणते, हो 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 मला अधिपतीचं पटतं. आता अक्षरा जागेवर जाऊन बसते आणि म्हणते, बाबा आपण बक्षीस समारंभ तुमच्या हस्ते करूया का? चारुहास म्हणतो, माझ्या हस्ते? नाही नाही नाही, आज बक्षीस समारंभ आपण चारूच्या हस्ते करूया. चारू म्हणते, नाही हो, मी तुम्हाला आधीच बोलले होते माझ्या हस्ते नको, आपण असं करूया सगळ्यांच्या हस्ते करूया. हां? अक्षरा म्हणते, ठीक आहे, मी अधिपतीला विचारते. अधिपती आपण बक्षीस समारंभ सगळ्या कुटुंबाच्या हस्ते करूया का? अधिपती म्हणतो, काय ना दरवर्षी आईसाहेबांच्या हस्ते करतो, आता आईसाहेबच नाही, त्यामुळे तुम्ही वाटेल ते करा, माझी काहीच हरकत नाही. करा तुम्ही करा. अक्षरा म्हणते, थँक्यू. आता अधिपती सगळ्या पथकांना बोलवतो आणि सगळ्या कुटुंबाच्या हस्ते सगळ्यांना बक्षीस देतो. चारू अधिपतीकडे जाते आणि काहीतरी बोलायला लागते, पण अधिपती मात्र निघून जातो. अक्षरा म्हणते, तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.